राष्ट्रीय समाजवादी पक्षाचे अधिकृत उमेदवार सोमनाथ चव्हाण यांच्या प्रचार शुभारंभानंतर कोपरा सभा घेण्यात आल्या। यावेळी ग्रामस्थांना संबोधित करताना सोमनाथ चव्हाण म्हणाले की मी तुमच्यामुळेच मोठा झालो आहे। तुम्ही आहात म्हणून मी आहे। तुम्हीच मला मोठे केले आणि यापुढे तुम्ही मला अशीच साथ द्या। सोमनाथ चव्हाण यांच्या संबोधनपर कोपरा भाषणानंतर इतर मान्यवरांचीही भाषणे झाली। पाहूया सविस्तर। ज्येष्ठ नागरिक तसेच ग्रामस्थ आणि सर्व आलेला तरुण मित्र परिवार, कारण उत्तर मतदारसंघातील प्रत्येक गावातील एक माणूस इथं नक्कीच उभा आहे, नक्कीच आहे। आणि सर्वजण माझ्या विनंतीला मान देऊन इथं उपस्थित राहिले त्याबद्दल पहिल्यांदा सगळ्यांचा हात जोडून मनस्वी आभार आहे। राजा कालभैरव चरणी एक प्रार्थना करतो की आपण राजा कालभैरवच्या रावळात आहे। कालभैरव हे आमचं ग्रामदैवत आहे। या ग्रामदैवताची शपथ घेऊन एक नक्की सांगतो की मला माहीत नाही पुढं काय होणार आहे, कारण 2 दिवस अख्ख्या इंडियातले सगळे सिस्टम माझ्या डोक्यावर होती की मी अर्ज काढावा। मी अर्ज काढण्यासाठी मला भरपूर गोष्टी झाल्यात, त्या मी आता व्यक्त करू शकत नाही। मला काल कमीत कमी 100 ते 150 पोरांचे फोन आले की तुम्ही अर्ज काढलाय वे, तुम्ही अर्ज भरलेला अर्ज काढला की आम्हाला तुम्ही उघडं केलंय, आम्हाला आत्महत्या करावी लागेल, आम्ही चटणी भाकरी खाऊन प्रचार करतो, आम्हाला काही नको। मी एकच सर्वांना सांगू इच्छितो की मला अर्ज काढायचा असता तर मी अर्ज भरलाच नसता। आणि ज्या कोणाला वाटत असेल की मी अर्ज काढला असता तर मी नक्की तुमच्या सर्वांना एकत्र बोलवून, सर्वांची बैठक घेऊन, सर्वांचा निर्णय घेऊन मी अर्ज काढला असता। मी एकटा ह्या तुमच्या सगळ्यांचा मालक नाही आहे, तुमच्या जीवावर मी आहे। तुम्ही आहे म्हणून मी आहे, माझा मित्र परिवार आहे म्हणून मी आहे। मी तुमच्या सगळ्यांमुळे आहे आणि मला तुम्हीच आजपर्यंत मोठं केलंय, इथून पुढेही मला तुम्हीच मोठं करणार आहे। मी लय काय करू शकत नाही तुमच्यासाठी, पण ज्या वेळेस तुमच्यावर खरंच कुठली वेळ येईल त्या दिवशी रात्री 2 वाजता मला फोन करा। सोमनाथ चव्हाण ताकदीनं तुमच्यावर उभा आहे। समोर कोण आहे याचा मी कधी विचार केलेला नाही। तुम्हाला लक्षात येईल संकट माझ्या येत राहणार आहे, कारण मी खूप मोठा त्याग करून सर्व जनतेसाठी उभा राहिलोय। मी जर काल माघार घेतली असती तर पोती घेऊन घरी आलो असतो, आवारली नसती, एवढी मोठी पोती होती। पण ती पोती मी खूप बघितलेत माझ्या आयुष्यात। लोकांनी कमवलं नाही तेवढं मी खर्च केले। पैसे हा विषय नाही, स्वाभिमान महत्वाचा असतो। पैसे घ्यायच्या अगोदरच, द्यायच्या अगोदरच माझी एवढी मोठी बदनामी केली की आमच्या बऱ्याच लोकांना इथं बरीच आपली बसते, त्यांना म्हणलं गेलं की तुमचा भाई आमच्याकडे प्रचार करायला येणार आहे, पोती पोचल्यात, पाकिटं पोचल्यात, खूप बदनामी केली। आणि पोरांना करून असं वाटत होतं की माझा फोन बंद होता, की मी काहीतरी चुकीचं केलं की काय, पण मी असं काही करणार नाही। मला पैसा नाही, तुम्ही पाहिजे आणि तुमचं प्रेम पाहिजे। फक्त पैशाच्या जीवावरती जर आमदार खासदार व्हायचं असतं तर या देशाचा पंतप्रधान मोदी नाही तर या देशामध्ये अंबानी अडाणी झाले असते बांधवांनो। परंतु लोकांच्या जनसेवेसाठी रात्रंदिवस काम करणारा तुमचा भाऊ, माझा भाऊ सोमनाथ भाऊ आहे बांधवांनो। आणि ही जाणीव आणि याची कल्पना घेऊन खऱ्या अर्थानं राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय जानकर साहेबांनी उत्तर कराडामधून सोमनाथ भाऊंचं नाव समोर आल्यानंतर क्षणाचाही न विलंब करता 1 मिनिटात सोमनाथ भाऊंची उमेदवारी डिक्लेअर करून टाकलेली आहे बांधवांनो। आणि म्हणून मी पूर्ण ताकदीने तुम्हाला सांगतोय, जाणीवपूर्वक सांगतोय, आपण कुठल्याही प्रकारच्या आमिषाला बळी पडणार का तर 100% पडणार नाही याची खात्री विरोधकांना नाही, प्रस्थापितांना पण आहे। सोमनाथ भाऊंचा कार्यकर्ता हा पैशावरती विकला जाणार नाही भाऊ, याची कल्पना या मतदारसंघातल्या सर्वांना आहे। सोमनाथ भाऊवरती कार्यकर्ता जितक्या ताकदीनं प्रेम करतोय, वेळ पडलं तर सोमनाथ भाऊंसाठी जीव देणारा कार्यकर्ता आहे, इतक्या प्रचंड ताकदीनं सोमनाथ भाऊंवरती प्रेम करणारा कार्यकर्ता आहे। मतदारांना सांगा की माझा भाऊ या रणांगणामध्ये उभा आहे आणि त्यांना गुलाल लावायचा आहे आणि आमदार म्हणून या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पाठवायचा आहे। आणि म्हणून समोर बसलेले माझे कणकार आणि दणकार मंडळी, आज अंतःकरणापासून येणारी मित्रमंडळी, खरंच त्यांना वाटतंय की सोमनाथ भाऊ 100% आमदार व्हायला पाहिजे। आपण मोजकी ज्या गावातून 2, 3, 4 जे गट प्रमुख आहेत, ज्याची ताकद आहे,
ताकदीची सजी सर्वच जण मंडळीत आलेले आहेत. त्या लोकांना आपण नियोजन बोलवलोय की आपल्याला प्लॅन आपण काय करायला पाहिजे, कुठल्या पद्धतीनं आपला विजय व्हायला पाहिजे. तर आपण आता आपल्याला मला ते 10-15 दिवस राहिले, जास्तीत जास्त मतांक देऊन आदरणीय कालगावचे माझे भाचे लोकनियुक्त सरपंच सोमनाथभाऊ आई प्रतिष्ठान महाराष्ट्र आणि त्या आई प्रतिष्ठानच्या माध्यमातून भरपूर काय योजना किंवा भरपूर काय सहकार्य झाले. म्हणजे त्यांच्या लेवलवर यांच्या काही संस्था नाहीत किंवा कारखाने नाहीत किंवा कंपनी नाहीत. आपल्या गोरगरीब लोकांना आपल्या कष्टाच्या पैशातनं बुडीत पैशातनं बघा मी काय म्हणतो, आपण केलेलं कधी काढू नये, आपण मित्र आहे, आपण घरातली मंडळ आहे, तरी सुद्धा आपल्या लेवल प्रमाणे लोकांना जेवढं होईल एवढं सहकार्य आदरणीय सोमनाथ भाऊच्या माध्यमातून झाले, आमच्या माध्यमातून झाले. ही सहकार्य आज मताच्या स्वरूपात आपण दाखवायचे आहे. कारण आज ही संधी परत नाही एवढंच मी सांगतो. आणि आपलं चिन्ह शिट्टी आहे, या शिट्टीवर जास्तीत जास्त मतांक देऊन सोमनाथ भाऊंनी विजय करून आपल्याला मंत्रालयात पोहोचवायचे आहे. आणि तिथं आपल्या गावाचं, आपल्या भागाचं, आपल्या कराड उत्तरचं नाव शानमध्ये ठेवायचे आहे. कारण ते आमदार नसून आज सोमनाथ भाऊ आमदार नसून प्रत्येक ह्यातला व्यक्ती आमदार आहे हे मी सांगतो. आणि मला 2 शब्द सांगतो. सोमनाथ चव्हाण हा उमेदवार नाही, आपण सगळेजण या ठिकाणी उमेदवार आहे. अशा पद्धतीने आपल्याला काम करायचं आहे. कुठल्याही भूलथापांना काल आता अर्ज माघार घेण्याची मुदत 3 वाजता संपली आणि भाऊंना फोन आला 5 वाजता की भाऊ तुम्ही अर्ज माघार घेतलाय. म्हणजे अशा प्रकारच्या अफवा पसरवणार आहेत विरोधक. त्या कुठल्याही अफवाला बळी न पडता सोमनाथ चव्हाण हा एक स्वाभिमानी कार्यकर्ता आहे. सोमनाथ चव्हाणानं कधीही पैशाला किंमत दिलेली नाही आणि कुठल्याही आमिषाला सोमनाथ चव्हाण आजपर्यंत बळी पडलेला नाही. त्यामुळे आपण सगळ्यांची जबाबदारी की येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये खूप थोडा कार्यकाल आहे. आज 5 तारीख आहे, 18 तारखेला प्रचार संपणार आहे आणि 20 तारखेला मतदान आहे. त्यामुळं कशा पद्धतीनं आपल्याला जास्तीत जास्त या ठिकाणी सोमनाथ भाऊ चव्हाणांचं शिट्टी हे चिन्ह आहे, त्याच्या माध्यमातून आपल्याला कसं जास्तीत जास्त मतदान करता येईल याच्यावरती आपण सगळ्यांनी फोकस करायचा आहे. कुठल्याही भूल थपांना न पडता राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून जानकर साहेबांची जी ताकद आहे या मतदारसंघामध्ये ती पूर्ण ताकद जानकर साहेबांच्या 4 ते 5 सभा म्हणजे राज्यामध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचे 119 उमेदवार या ठिकाणी लढत आहेत. परंतु जे प्रमुख 20 ते 22 मतदारसंघ आहे त्याच्यामधला कराड उत्तर हा पहिल्या 3-4 मतदारसंघातला टार्गेट मतदारसंघ हा महादेव जानकर साहेबांचा आहे आणि त्या पद्धतीने जानकर साहेब या ठिकाणी प्रचारामध्ये उतरणार आहेत. त्यामुळं कुणीही प्रस्थापित काय सांगेल त्याच्यापेक्षा आपण आपल्या पद्धतीने काम करावं आणि या मतदारसंघामध्ये सामान्य शेतकऱ्याचा पोरगा आजपर्यंत आपण सगळ्यांना मत देत आलो, पण सोमनाथ चव्हाणला एकदा मत द्या. राज्याच्या ह्यांची ही निवडणूक 5 वर्षामध्ये ही निवडणुकीपुरती आपल्याकडे येतात, पण सोमनाथ चव्हाण हा 24 तास उपलब्ध असणारा एक कार्यकर्ता आपल्यासाठी आहे. त्यामुळं आपण सगळ्यांनी सोमनाथ चव्हाण हा उमेदवार नाही तर आपण स्वतः उमेदवार आहे या पद्धतीने आपण सगळ्यांनी काम करावं आणि आपण सगळे या ठिकाणी ताकदीने उपस्थित झाला प्रमुख कार्यकर्ते, त्याबद्दल मी सगळ्यांचा आभार मानतो. आणि उद्यापासून आपली जबाबदारी आहे पूर्ण ताकदीने आपल्याला प्रचार करून जास्तीत जास्त शिट्टी या चिन्हाचं कसं बटन दाबलं जाईल याच्यावरती फोकस करून काम करावं अशी एक विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. संघ राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार कालगाव गावचे लोकनियुक्त सरपंच तसेच युवकांचे आयडॉल सोमनाथ चव्हाण भाऊ यांच्या प्रचार शुभारंभ प्रसंगी आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचे सहर्षे आभार मानतो. आज आपण विचार करतोय की उद्या काय होणार.
उद्या काही नाही होणार. उद्या होणार आहे फक्त आपल्या सर्वांचा गुलाल होणार आहे. येणाऱ्या काळात आपल्याला चांगले दिवस येणार आहेत. त्याच्यासाठी आपल्या सोमनाथ चव्हाण भाऊंना प्रचंड असं मताने विजय करायचा आहे.